नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. बरेचदा आपल्याला फील्डमध्ये पशुपालकांना किंवा जे डॉक्टर्स आहेत त्यांना अशा केसेस पाहायला मिळत असतात की जनावराच्या शरीराचे तापमान सामान्य असते, परंतु जनावराचे खाणेपिणे बंद होऊन जाते. एकतर हळूहळू जनावर खाणेपिणे कमी करते, या नाहीतर अचानकपणे जनावराचे खाणेपिणे बंद होऊन जाते, पण त्याच्या शरीराचे तापमान सामान्य असते. आणि बरेचदा असे पण होते की शरीराचे तापमान सामान्य नसते, म्हणजे एकतर जनावराला ताप असतो किंवा जनावराच्या शरीराचे तापमान सामान्य तापमानापेक्षा खाली गेलेले असते. तर ह्या दोन वेगळ्या कंडिशन असू शकतात. म्हणजे की ज्यावेळेस जनावराला ताप असतो तर त्यावेळेस तिथे भरपूर बिमाऱ्या त्या जनावराला होण्याची शक्यता असते. म्हणजे तिथे व्हायरल, बॅक्टेरियल, प्रोटोझोल काही इन्फेक्शन असू शकते. आणि शरीराचे तापमान जेव्हा सामान्यापेक्षा खाली गेलेले असते त्यावेळेस सुद्धा वेगळी कंडिशन असते. पण ज्यावेळेस शरीराचे तापमान हे जनावराचे सामान्य असते आणि जनावर खाणेपिणे बंद करते, तर अशा वेळेस आपण काय ट्रीटमेंट करायला पाहिजे, त्याची डायग्नोसिस कशी करायला पाहिजे, म्हणजे ते निदान कसे करायला पाहिजे, या विषयावर आज आपण बोलणार आहोत. परंतु त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळत राहील. ज्या वेळेस जनावराच्या शरीराचे तापमान सामान्य असते, म्हणजे 102.5 फॅरनहाइट ते 102 फॅरनहाइटच्या जवळ असते, म्हणजे हे सामान्य तापमान झाले. पण म्हणजे जनावराला त्यावेळेस ताप नसतो किंवा जनावराच्या शरीराचे तापमान हे सामान्यापेक्षा खाली गेलेले नसते, तरीही जनावर चारा खात नाही, पाणी पित नाही. मग अशा वेळेस आपल्याला नेमके काय उपचार करावे आणि त्याचं निदान कसे करावे, म्हणजे डायग्नोसिस कशी करावी आणि त्याची ट्रीटमेंट कशी करावी, या विषयावर आज आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात अगोदर ज्यावेळेस जनावराचे शरीराचे तापमान हे सामान्य असते आणि जनावराचे खाणेपिणे बंद होते, तर अशा वेळेस आपल्याला त्याच्या रुमेनची मोटिलिटी, म्हणजे त्याच्या रुमेनची जी गती असते आणि त्याच्या रुमेनची जी pH असते, तर हे चेक करून घेणे सगळ्यात महत्त्वाचे असते. तर त्यासाठी आपल्या डॉक्टरांकडून आपल्या जनावराच्या रुमेनची मोटिलिटी आणि रुमेनची pH जी की फील्डवर करणे सहज शक्य आहे, तर हे दोन तपासण्या आपण करून घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतर सगळ्यात अगोदर आपण आपल्या जनावराला जंताचे औषध देणे खूप महत्त्वाचे आहे. जंताचे औषध दिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवसपासून आपण त्याला 1 हप्ता ते 10 दिवसापर्यंत चांगल्या प्रकारचे लिव्हर टॉनिक त्याला पाजावे. रोज 50 मिली या हिशोबाने लिव्हर टॉनिक आपण त्याला, मोठे जनावर असेल तर 50 मिली रोज याप्रमाणे 8 ते 10 दिवस पाजावे. आणि डिवर्मिंगसाठी, म्हणजे पोटातील जंत जे आहेत ते मारण्यासाठी आपण त्याला, जसे की फेनबेंडाझोल, जे पॅनाक्युअर नावाने टॅबलेट येते, बोलस येते, तर त्या बोलसचा जनावराचे वजन जर 200 ते 250 किलोच्या दरम्यान असेल तर त्याला 1.5 ग्रामची एक बोलस द्यावी. आणि 400 ते 500 किलोग्रामच्या दरम्यान जर जनावराचे वजन असेल तर त्याला 3 ग्रामची एक बोलस द्यावी. आणि दुसऱ्या दिवसपासून लिव्हर टॉनिक सुरू करावे. ही झाली पहिली स्टेप. तर यानंतर जनावराच्या रुमेनची pH आणि मोटिलिटी जर चेक केल्याच्या नंतर जर जनावराच्या रुमेनची pH जी असते ती जर वाढलेली असेल, म्हणजे जी pH असते ती सर्वसामान्य 6.8 ते 7.2 च्या दरम्यान असायला पाहिजे. तर यापेक्षा जास्त, म्हणजे 10, 11, 12 अशी जर pH झालेली असेल तर तिथे अल्कलाइन इंडायजेशन असते. आणि रुमेनची pH जर खाली गेलेली असेल तर तिथे ॲसिडिक इंडायजेशनचा प्रॉब्लेम असतो. तर ते करेक्ट करणे गरजेचे असते. म्हणजे जर
ॲसिडिक इंडायजेशन असेल तर त्याला सोडा बायकार्ब देणे गरजेचे असते. अल्कलाईन इंडायजेशन असेल तर त्यावेळेस त्याला विनेगार किंवा जामुन सिरका वगैरे देणे गरजेचे असते. तर ते आपल्या डॉक्टरांकडून आपण करून घ्यावे. तर ही ट्रीटमेंट खूप महत्त्वाची आहे. जर ॲसिडोसिस जनावरांमध्ये कधी होतो, ज्यावेळेस कार्बोहायड्रेट जनावर खूप जास्त प्रमाणात अचानकपणे खाते तर त्यावेळेस ॲसिडोसिस होते. आणि ज्यावेळेस प्रोटीन जास्त प्रमाणात अचानकपणे खाण्यात जाते त्यावेळेस अल्कलाईन इंडायजेशन होते. तर ही करेक्शन करून घेणे महत्त्वाचे आहे. आणि जर रुमेनची मोटिलिटी व्यवस्थित नसेल, तर रुमेनची मोटिलिटी कमी झाली असेल तर त्यावेळेस सुद्धा जनावर खाणे पिणे बंद करू शकते. किंवा रुमेनचे इम्पॅक्शन असेल, म्हणजे जे खाल्लेला चारा असतो ते रुमेनमध्ये जर इम्पॅक्ट झाला असेल, गच्च झाला असेल, तर त्यावेळेस सुद्धा जनावर जे खाणे पिणे बंद होते. तर अशा प्रकारे ज्यावेळेस जनावराच्या शरीराचे तापमान सामान्य असते, रुमेनची pH सामान्य असते, मोटिलिटी सामान्य असते, तर त्यावेळेस अशा प्रकारची ट्रीटमेंट आपण जनावरांना द्यावी. म्हणजे जनावर त्वरित खायला प्यायला लागेल, चारा खायला लागेल. आणि या व्हिडिओमुळे बऱ्याचशा पशुपालकांचा किंवा जे फील्ड वेटरनरियन्स आहेत, जे प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स आहेत, त्यांचा सुद्धा फायदा होईल अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद.